शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, सामर्थ्याचा प्रसर तयाचा आणून ध्यानी स्तवा. वर्णात्याचे प्रताप महाते, वर्णात्याचे प्रताप महाते, गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा. कर्णावीणा सतार घेऊन, कर्णावीणा सतार घेऊन, जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला. आजच्या म्हणण्यासाठी वचन स्तोत्रसंहिता 20, 5 ते 8 ही वचने. स्तोत्र 20, 5 ते 8 वचने. तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू, आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू. तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो. परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारितो, हे मला आता कळून आले. तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्य करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल. कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाची प्रशंसा करू. ते वाकून खाली पडले आहेत, आम्ही तर उठून ताठ उभे आहोत. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद दे. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, आपल्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, प्रीती आणि कृपा तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. तर प्रियांनो, आज आपण स्तोत्र 20 यामध्ये एक प्रार्थना केलेली आहे. परमेश्वराच्या लोकांसाठी तो एका हितचिंतकाप्रमाणे प्रार्थना सादर करतो आहे. आणि यामध्ये आपल्याला कळतं की देव काय करतो. आणि वचन 6 ते 8 मध्ये स्तोत्रकर्ता या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो आहे की परमेश्वर हा तारणारा देव आहे. त्याच्यावर जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांचं तारण होतं. आणि परमेश्वर त्याच्या प्रतापी हाताने त्याचे महान आणि अद्भुत कृत्य त्यांच्यासाठी तो करतो. होय, खरोखर हे सत्य आहे. सर्वात महान आणि अद्भुत कृत्य किंवा महाचमत्कार कुठला असेल तर तो म्हणजे मृतातून पुनरुत्थित होणे. होय, तोच हा आमचा उद्धारक परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो स्वर्गातून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे ऐकतो. आणि स्तोत्र 34:15 यामध्ये सांगितल्याप्रमाणे परमेश्वर नीतिमानांच्या हाकेकडे कान देतो. त्याचप्रमाणे या स्तोत्राच्या 6व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की या पामराने धावा केला
आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवलं. होय, तो आमचे ऐकतो. आणि इतकंच नव्हे तर तो आम्हाला आव्हान देखील करतो आहे. स्तोत्र 33 आणि 18 मध्ये सांगितलेलं आहे, जे कोणी म्हणजे कोणीही असो परमेश्वराचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांसाठी परमेश्वर जवळ आहे. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला आव्हान करतो आहे. तो आम्हाला सांगतो आहे. काय सांगतो? यिर्मया 33:3 मध्ये, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेल. मित्रांनो, प्रभू आम्हाला त्याच्या जवळ येण्यास, प्रार्थना करण्यास सांगतो आहे. हे आमच्यासाठी एक आव्हान आहे. हा परमेश्वर किती चांगला आहे, त्याचा धन्यवाद हो. वचन 7 मध्ये काही लोक त्या ठिकाणी आम्हाला दिसतात की जे बडाईखोर आहेत, गर्विष्ठ आहेत, ते व्यर्थ गोष्टींच्या मागे लागतात. परंतु नम्र प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे केवळ परमेश्वराची, त्याच्या नावाची प्रशंसा करतात. तेव्हा आपण व्यर्थ गोष्टींची बडाई मारू नये आणि नम्र होऊन परमेश्वराच्या सामर्थ्यशाली नावाची प्रशंसा आम्ही करावी. वचन 8 मध्ये आम्ही वाचतो की जे गर्विष्ठ व्यर्थ गोष्टींची बडाई मारतात ते खाली पडलेले आहेत, परंतु परमेश्वरावर जे भाव ठेवणारे आहेत, त्याचा धावा करणारे जे आहेत, ते फजित होत नाहीत, तर ते उठून ताठ उभे राहतात. होय, हा आमचा विश्वसनीय परमेश्वर आहे. प्रभू परमेश्वर आम्हाला सहाय्य करो. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या सामर्थ्यशाली नावाची प्रशंसा आम्ही करावी. प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, आभारी आहोत तुझ्या विश्वासपणासाठी, तुझ्या चांगुलपणासाठी. पित्या, आम्ही प्रत्येक जणाने तुझ्या वचनानुसार तुझ्यावर भाव ठेवून तुझा धावा करावा, तुझ्या साह्यासाठी तुझ्याकडे यावं, तुझ्या नावाची आम्ही प्रशंसा करावी म्हणून सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा, कर्णावीणा सतार घेऊन, कर्णावीणा सतार घेऊन, जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.